नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्यामधील अध्याय 18वा. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 18वा. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गणनायका, गौरीपुत्र श्री विनायका, मंगलमूर्ती सुखदायका, नमन माझे हे तुला. ब्रह्मकुमारी ती सरस्वती, चैतन्य शक्ती जी जगती, विद्यादायिनी जी विनवती, त्या देवीस नमन असे. गुरुदेवांचे करता स्मरण तुटून जाते सर्व बंधन, जीवबद्ध मुक्त होऊन भोगी स्वानंद सुखास. नारायण ऋषी सांगते नारायणासी, ऐक वागत जन्म कथेसी, आश्चर्य वाटे दृढ धर्मासी, पुढील श्रवणा आतुरतो. राजा विनवे ऋषीवरास, चालवा निवेदन पुढील निवेदनास, माझे चित्त आतुर श्रवणास, पुढे काय घडले ते. वाल्मिकी सांगते राजाला, सुदैव ब्राह्मण ठाईच फैसला, पत्नी कौतुमी ती सातेला, निर्वाण मांडले उभयंता. पुत्रवियोगे दुःख मनाने, देह वाहुनी हरिचरणी, उभयंताने स्मरला मनी, एकच तो श्रीहरी. हरिवरी टाकेला भार, हरिनामाचा चालला जागर, एके ठाई बसून निरंतर, जपती मुखी नामावली. ऐक राजा काय झाले, त्या दोघांचे संचित फळले, एक मास त्यांना घडले अखंड हरिचिंतन. त्याचेच त्यांचे पुण्यपदरा, म्हणून वर्षती मेघधारा, विजा वादळ शीतल वारा, अखंड झाले मासभरी. तरी त्या विप्र दाम्पत्यास भान नव्हते कशाचे खास, निर्वाण मांडले रात्रंदिवस, तमा न केली कशाचीही. यापरी एक मास लोटला, तोच पुरुषोत्तम मास येवला, योगायोग विलक्षण आला त्यांच्या परमभाग्याने. पर्जन्य स्नानाचे स्नान घडले, हरिनामाचे स्मरण झाले, उपोषणे त्यातही घडली, असे विप्राला संतोष झाला. पुरुषोत्तमाला नकळत अधिक मास उपासनेला पात्र झाले, दोघेही पुण्यस्नान हरी चिंतन त्यातच घडले. व्रताचरण तेने श्रीहरी, प्रसन्न होऊन आला दर्शन, तेनेस हरी म्हणे वासुदेवा, ब्राह्मणा उघड डोळे. घेई दर्शन पाऊल तुझ्या, व्रताचरण या अधिक मासाच्या, तू थोर अधिक मासाचे पुण्य जोडलेस. व्रताचरणाचे म्हणून भाग्य उजळले तुझे, पुरुषोत्तम मास थोर असे, या मासे घडता पवित्र स्नान. जीवास जरी घडे उपोषण, अनेक घडता नामस्मरण, पुण्यास पारणा त्यांच्या तेने, मने जी इच्छा धरावी, ती श्री हरिनी पुरवावी, अशीच या मासाची थोरवी. असे पुण्यदाता तुमच्या हातून अधिक मासाची उपासना घडली, अशी याची शिदोरी वाढली, ती पुण्याची आता नका दुःख करू. आता देऊने या चित्त एका, काय मी सांगतो. पुत्र तुमचा होईल जिवंत, सुख देईल तुम्हा प्रती, ते ऐकूनी देववाणी आश्चर्यचकित झाले म्हणे. विश्वास न ठेवसेना ऐकूनी वार्ता सुखद पुत्राची, तेव्हा स्वतः श्रीहरी एक कथा निवेदन करी. पूर्वी मार्कंडेयांनी न्यारी, कथिली रघु राजापाशी, पूर्वी धनु नामक ऋषींनी अमरपुत्र व्हावा म्हणून. इंद्रास घेतले प्रसन्न करून, घोर तपश्चर्या करून या ऋषीशी म्हणती इंद्रदेव प्रत, जोवरी समोरचा हा पर्वत. अभंग राहिले या जगात, तोवरी पुत्र जगावा, तो प्रसाद पत्री पडावा, एक पुत्र ऋषींचा झाला. अमरत्वाने उन्मत्त झाला, करी अनादर सकलांचा, महेश नावाचे तपे कोणी दंग, असता शाळीग्राम पूजुनी. दोन पुत्र त्यांचे देव चोरून नेऊन गंगेत बुडविले, तेव्हा कोपूर ऋषीवर शापित, त्यास म्हणती मर. कसा मरणार तो अमर, वृथा जाय ऋषीवाणी, ध्यान धरून विचार करता, कळू आली अमरती वार्ता. तेव्हा महेश ऋषी करता, काय झाला ते ऐका, आपल्या तपोबलाने त्यांनी असंख्य मेष निर्माण करून, समोरचा पर्वत फोडून मारिला धनुपुत्र तो, असो आता साध घाल, पुत्र तुझा धावत येईल. आता सुखे तुम्ही नांदाल बहुत पर्यंत, उभय पुत्रासी साध घालता सुख पाळतो, जिवंत होता त्वरित येऊन. झाला भेटता आपल्या माता पित्यास, अधिक मासाच्या पुण्य प्रभावाने, सुख भोगून या जीवनी, पुढे जन्मे राजा होऊनी. सुख अपार भोगाल ते मात्र पुढे एक होणार, राजभोग भोगता विसरणार, दाता सुखाचा अंतणार. स्मृतीने राही त्या जन्मी, तेव्हा अचानक एके दिनी, तू जाता मृग ये लागुनी, हाच पुत्र तिथे येऊनी.
जागविल तुला ते तू ऐकून सुखवाणी, शंकित होशील जेव्हा मनी, जेव्हा वाल्मिकी ऋषी येऊनी. सांगतील हा कथाभाग तेव्हा तुम्ही राजा राणी, उपदेश त्यांचा घेऊनी, तपे जन्म सार्थक करुनी. याला माझ्या वैकुंठा असे जेव्हा देव सांगती, तेव्हा तिघे हर्षित चित्ते सत्वर जाऊन पायावरती. ठेविले माता सानंदे, विप्रास पाहुनी डोळा, गरुडास बहुत आनंद झाला, मनी म्हणे माझ्या वरदानाला. सार्थ केले देवाने दासाच्या वचनांची लाज राखली, विप्र दंपती सुखी केले, सुपुत्राची मागणी पुरविली. आज माझ्या स्वामींनी तोच सुखाचा खरा दाता, निज भक्ता पाठी सहसता, भक्त मनोरथाची पूर्तता. होय त्यांच्या कृपेने सुदैव ब्राह्मण कर जोडून, पुसे एक शंका जाण देवा, मागे मी पुत्र मागणी. केली असता तुझपाशी तेव्हा मागता एक सुत, मनुष्य पुत्र नाही भाग्यात, त्या प्रार्थनेविना देऊ न शकत. मी काही कधी कुणा देव आम्ही दैवाधीन, दैव असेल निदान तेच वरदान रूपाने. आम्ही देवता पूर्वितो आता प्राक्तन कोठे गेले, मृत पुत्रास तो उठविले, सत्य काय ते नाही कळले. झाला संभ्रम मज लागे, कोणते फळाले व्रताचरण, कोणते पुण्य पदरी पडून पुत्र प्राप्तीचे हे वरदान. आम्ही लागी लाभले कोणती पूजा कोणते व्रत, कोणती साधना कोणते दैवत, प्रसन्न होऊनी आम्हा. व्रत आले तुझ्या रूपाने, कृपा करून हे अनंता, माझ्या संभ्रम फेडी आता, तुझे चरण विनम्र माता. करी कृपा मजवरी नारायण ऋषी नारदासी, सांगती कथा सुतजनासी, आता कथेच्या पुढील भागाची. पुढील अध्याय वाचो त्या ब्रह्मनारद पुराणाचा, विप्रपुत्र पुनर्प्राप्तीचा अध्याय अधिक मास महात्म्याचा पूर्ण इथे झाला असे. अरुण विनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस, 18वा अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पितो. इति श्री ब्रह्मनारद पुराणे अधिक मास महात्मे विप्रास पुत्र पुनर्प्राप्ती नाम 18वा अध्याय संपूर्ण. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता आपण या अध्यायाचा मराठी भावार्थ जाणून घेऊया. श्री अधिक मास महात्मे अध्याय 18वा, विप्रास पुत्राची पुनर्प्राप्ती. नारायण ऋषी नारदास सांगतात की वाल्मिकी ऋषींकडून आपल्याच गतजन्माची कथा ऐकत असताना राजास मोठे आश्चर्य वाटत होते. तसेच पुढे काय झाले असे विचारले असताना ऋषींनी सांगितले की पितृवियोगाने दुःखी कष्ट झालेला तो सुदैव ब्राह्मण शेवटी त्या देवाला शरण गेला. त्या एका जागेवरती पती पत्नी पुत्रशक करत आणि दुसरीकडे हरिचिंतन करत बसून राहिले. पण या दोघांचे भाग्य इतके थोर की नेमका त्याच वेळी दर 3 वर्षांनी येणारा महान पुण्यदायक असा अधिक मास आला होता. नेमके त्या दोघांना त्या महिनाभर विजा वादळांच्या पावसाचे स्नान घडले. 1 महिन्याचा उपवास घालला. 1 महिन्याच्या श्रीहरी नामस्मरणाचे फळ त्यांच्या पदरात नकळत पडले. त्या अधिक मासाच्या पुण्याईने स्वतः भगवान पुरुषोत्तम हे त्यांच्यावरती प्रसन्न झाले आणि त्या सुदैव ब्राह्मणात दर्शन देण्यास तिथे प्रकट झाले. देव त्यास म्हणाले, बा विप्रा, अरे डोळे उघड, मी त्या अधिक मासाचा स्वामी भगवान पुरुषोत्तम आता तुला दर्शन द्यायला आलो आहे. तुमच्या हातून या अधिक मासाची उपासना घडली, त्याने तुमची पुण्याची शिदोरी वाढली आहे. आता मी सांगतो ते ऐका. हे पहा, तुमचा जो पुत्र पुन्हा जिवंत होईल ते तुम्हाला यापुढे मोठे सुख देईल. त्या विप्र दाम्पत्याने देवाचे दर्शन घेतले, त्याला नमस्कार केला, पण त्यांचा काही देवाच्या त्या बोलण्यावर चटकन विश्वास बसायला तयार नव्हता. तेव्हा स्वतः श्रीहरीने त्यांना 2 ऋषींच्या पुत्रांची व्यथा सांगितली. ते सांगून देव त्यास म्हणाले, असे करा, तुम्ही तुमच्या पुत्राला हाक मारा आणि पहा काय होते ते. तेव्हा पुत्रास मातापित्याने हाक मारताच त्यांचा शुक बाळ किंवा मृत बाळ हा देवांच्या कृपेने जिवंत झाला आणि तो धावत येऊन मातेस बिलगला. पुढे भगवान पुरुषोत्तमाने सुदैव ब्राह्मणास असे सांगितले की, हे विप्रा, हा सारा त्या अधिक मासाचा प्रभाव आहे. इथून पुढे तुझ्या हातून असेच अधिक मासाचे व्रताचरण घडेल. ज्या पुण्याईने अंती तुम्हास वैकुंठ लोक मिळेल, तिथे सुख भोगून हे विप्रा तो पुन्हा पृथ्वीवर राजा म्हणून जन्म घेशील. राजसुख भोगशील, पण ते भोगत असताना तुला ते सुख वैभव देणारे ईश्वराचे विस्मरण घडेल. तू भोगासक्त होशील तेव्हा शिकारीला वनात गेले असताना एक पोपट तुला भेटेल. तो तुला जागे करेल. त्या शुकवाणीचा नेमका अर्थ तुला वाल्मिकी सांगतील. हा सारा कथाभाग ऐकून राजा दृढधन्वा चकित झाला. त्याने देवास विचारले, देवा, माझे मी तुला पुत्र मागितला तेव्हा तू तो माझ्या प्रारब्धात नाही म्हणून दिला नाहीस. आता मात्र तूच माझा पुत्र जिवंत केला
केलास याचं कारण काय? त्यावर भगवान म्हणाले, हे विप्रा, प्राप्त न बदलण्याचे सामर्थ्य या अधिक मासात आहे. त्याच्या देवतेच्या कृपेचे हे फलित आहे. हा अधिक मास थोर आहे. नारायण ऋषी नारदाला श्रोत्यांना सांगतात की पुढे काय झाले ते आपण पुढच्या अध्यायात वाचूया. इथे ब्रह्मनारद पुराणाचा विप्रास पुत्र पुनर्प्राप्तीचा अधिक मास महात्म्याचा 18वा अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.